शीतल पाटील. हो सर, येतोय आवाज. येतोय आवाज माझा? हो येतोय सर. बालाजी कांबळे गायकवाड. नरेंद्र, आवाज येतोय का माझा? हो येतो सर, येतो सर. ठीक आहे, ठीक. तर पीएचडी कोर्स छोटेखानी असा एक उद्घाटनाचा संपूर्ण 40 दिवस हा आपला कोर्स वर्क चालणार आहे. 40 दिवसामध्ये जवळपास काही रविवारच्या व दीपावलीच्या सुट्ट्या जर आपण सोडलो तर त्यामध्ये 26 ते 27 तास आपल्या या ठिकाणी होतील. दररोज 1 तास 4 ते 7 मध्ये, कारण सगळे जे काही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्यांचं ते महाविद्यालय चालू असल्यामुळं ते आपल्याला 4 लाच येतील असं नाही. त्यामुळं 4 ते 7च्या दरम्यान आपला ते कोर्स वर्कचा 1 तास घेतील आणि त्यानंतर मग आपण जसं जमेल तसं त्या पद्धतीनं त्या विषयाशी निगडीत जर काही व्हिडिओ असतील तर तेही व्हिडिओ या ग्रुपवर आपण टाकू. काही नोट्स असतील PDF मध्ये उपलब्ध तर तेही नोट्स आम्ही या ग्रुपवर टाकणार आहोत. हा ग्रुप अतिशय मुक्तपणे असं आपल्या सर्वांसाठी आहे. आपण सगळेजण यावर ग्रुपवर चर्चा करू शकता. आपले काही प्रश्न असतील तेही आपण त्या ठिकाणी विचारू शकता. तर जवळपास 11 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रक कोणत्या तारखेला कोणते शिक्षक या ठिकाणी येणार ते आम्ही 1 तासानंतर ग्रुपवर हा संपूर्ण वेळापत्रक त्या ठिकाणी टाकणार आहे. तर संशोधनाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं, एक मिनिट, थोडस आजच्या तासामध्ये एक प्रास्ताविक स्वरूपामध्ये आपण चर्चा करणार आहोत. कारण PhD करण्यासाठी जे काही सगळे आपण या ठिकाणी आहात यापैकी आपण सगळे विद्यार्थी आहात असं मी म्हणत नाही. कारण काही जण प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य आपण करत आहात. आणि यावर्षी जो विद्यापीठाच्या या संशोधनाच्या संदर्भामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल लक्षात घेऊन, कारण दरवेळेस आपण गोषवारा आधी सादर करतो आणि त्यानंतर आपला कोर्स वर्क चालू होतो, परीक्षा होतात. परंतु हा पहिल्यांदाच बदल विद्यापीठाने केलेला आहे की आधी आपल्याला कोर्स वर्क पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर मग आपला जो सिनॉप्सिस आहे, गोषवारा आहे, तो विद्यापीठाला सादर करायचा असल्यामुळं आपल्याला संशोधनाच्या संदर्भामध्ये की संशोधनासाठी आपण कशा प्रकारचे विषय निवडले पाहिजेत किंवा संशोधन कशा प्रकारे आपण केलं पाहिजे किंवा संशोधन नेमकं काय आहे आणि आज कशा पद्धतीचं संशोधन चालू आहे, संशोधनामध्ये आपण कोणते पथ्य पाळले पाहिजेत, संशोधनाची प्रक्रिया ही नेमकी कशी असते, या संदर्भामध्ये एक प्रास्ताविक स्वरूपामध्ये आजच्या तासामध्ये काही मुद्दे आपल्या समोर मी ठेवणार आहे. काही मुद्द्यांची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर मग उद्यापासून प्रत्येक एक टॉपिक घेऊन त्या टॉपिकवर प्रत्येक जण आपापलं मत मांडतील, विचार मांडतील आणि आपणही त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद करू इच्छिता. आपल्याला माहित आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये महाविद्यालय असेल, विद्यापीठ आहे, या पातळीवर संशोधन होत असताना आपल्याला दिसते. संशोधन म्हटलं की प्राध्यापक असं आपण गृहीत धरतो आणि
प्राध्यापकांनीच ते संशोधन करावं आणि त्यांनीच ते संशोधन करायचं असतं असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्याच पद्धतीचं संशोधन देखील चालू आहे. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की काही 5वी पास 7वी पास झालेले असे व्यक्ती आहेत की त्यांनी वेगवेगळ्या प्राचीन अशा साहित्यामध्ये त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एक समुद्रगुप्त पाटील नावाचे व्यक्ती आहेत. त्यांचं शिक्षण काही नाही, फारसं झालेलं नाही. परंतु त्यांनी अशा पद्धतीचं संशोधन केलेलं आहे की त्या संशोधनाची दखल त्या परिसरातल्या अनेक अभ्यासकांनी, इतिहासाच्या अभ्यासकांनी घेतलेला आहे. माझा सांगण्याचा तो जो मुद्दा आहे की अनेक अशी व्यक्ती आहेत की ते खूप चांगल्या पद्धतीनं संशोधन करू शकतात. परंतु ते मात्र अशा पद्धतीनं हा जो एक प्रोसिजरचा भाग आहे, सिनॉप्सिस देणे किंवा नाव नोंदवणे वगैरे वगैरे किंवा पेटची परीक्षा देणे, या प्रक्रियेकडे ते येत असताना आपल्याला दिसत नाही. ते त्यांच्या पद्धतीने ते खूप संशोधन करत असतात. जेव्हा एखादा कीर्तनकार एखादा संत तुकारामांचा 4 ओळीचा 6 ओळीचा जेव्हा अभंग निवडतो, तेव्हा तो त्या अभंगावर 3-3 तास कीर्तन करत असतो. त्या अभंगाचे जे काही बारकावे आहेत किंवा पहिलं चरण हे दुसऱ्या चरणावर, दुसरं चरण तिसऱ्या चरणावर वगैरे कसं अवलंबून आहे, या संदर्भामध्ये वेगवेगळे दृष्टांत देऊन एखादा कीर्तनकार कीर्तन करत असतो. म्हणजेच तो काय करत असतो, तो कीर्तनकार त्या अभंगाची चिकित्सा करत असतो. संशोधनामध्ये चिकित्सा करणे याला फार महत्व आहे. म्हणून संशोधन हे खरं तर शिक्षक, प्राध्यापक हेच करतात. हे त्यांनाच गुत्त दिलेलं आहे. असं आपल्याला काही जणाला म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला वाटत असतं. परंतु प्रत्यक्षात हे तसं असलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण जे काही संशोधन करत असतो, खरं तर मी सांगत होतो तुम्हाला की महाविद्यालय पातळीवर असेल, विद्यापीठ पातळीवर आहे किंवा बार्टीचं संशोधन असेल. नुकतंच 4 दिवसाखाली एक बातमी तुम्ही वाचला असाल की यशवंतराव चव्हाण जे प्रतिष्ठान आहे मुंबईचं, त्यांनी शरद पवारांच्या नावावर काही त्यांनी शिष्यवृत्ती द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे संशोधनासाठी. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला ते काम पूर्ण करायचंय. 4च दिवसापूर्वीची ती बातमी आहे. किंवा परदेशात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकार शासनाकडून काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाते. किंवा आज आपण ISN, ISBN पुस्तकामध्ये जे काही लेख लिहित असतो, जे काही ज्याला आपण संशोधन असं म्हणत असतो, की ते मुळात त्या संशोधनाचा दर्जा काय आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. विशेषतः या शिक्षकी पेशामध्ये जे काही संशोधन होत असते, त्यामध्ये प्रमोशन होणं हे एक महत्वाचं प्रयोजन असलेलं आपल्याला दिसून येते. सांगण्याचं तात्पर्य की उच्च शिक्षणामध्ये जे काही संशोधन चालू आहे, त्या संशोधनाची त्या विद्यापीठामध्ये जे काही संशोधन झालेलं आहे, त्या संपूर्ण विषयाची किंवा प्रबंधाची जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा ते प्रबंध आपण जेव्हा वाचायला लागतो, ते प्रबंध माझ्या आधीचे असेल किंवा माझे असतील किंवा अजून कोणाचे असेल, मी सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे बोलत आहे. तर त्यामध्ये नेमकं खरंच काय आपल्याला गवसलेलं आहे, असा प्रश्न आपल्याला पडायला लागतो. म्हणून संशोधन करत असताना आपल्या मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि त्यातच त्या संशोधनाचं बीज दडलेलं असतं. मग जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात, तेव्हा आपण काय करत असतो, वाचन करत असतो. कधी पुस्तकाचं वाचन करत असतो, तर कधी समाजाचं निरीक्षण आपण करत असतो. आणि यातूनच मग आपलं जे काही अभ्यास क्षेत्र आहे, ते अभ्यास क्षेत्र हे निश्चित होत असते. सुरुवातीला आपण पाहतो की संशोधनाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण गोषवारा तयार करत असतो, सिनॉप्सिस आपण तयार करत असतो, तेव्हा आपल्या सगळ्यांची जी अवस्था आहे, ती अवस्था खरं तर म्हणजे गोंधळात टाकणारीच असते. अनेक विद्यार्थी जेव्हा मार्गदर्शकाकडे जातात, गाईडकडे जातात, तेव्हा बहुतांश 90% विद्यार्थी गाईडला असं म्हणत असतात की मी कुठल्या विषयावर संशोधन करू, मी कोणता विषय घेऊ. आणि यावेळेस जेव्हा आपल्याला योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन जेव्हा मिळत नाही, त्यावेळेस खूप असा गोंधळ होत असतो
मी तुम्हाला माझंच उदाहरण मी तुम्हाला देतो. संशोधनासाठी म्हणून मी एक विषय निवडला. मी या विषय निवडत असताना फारशी कोणाशी चर्चा मी केली नाही, की स्वातंत्र्योत्तर मराठवाड्यातील वैचारिक साहित्य. आधी मी असा विचार केला की आधुनिक मराठीतील वैचारिक साहित्य असा आपण आपल्या पीएचडी साठी विषय निवडावा. तसा विषय मी निवडला. तशा पद्धतीचं काहीतरी मी शोधण्याचा प्रयत्न केला. नंतर माझ्या असं लक्षात आलं की हा विषय खूप मोठा आहे, या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला या विषयाला न्याय देता येणार नाही. कारण संशोधनाचा जो विषय आहे जितका छोटा राहील तितकं आपल्याला त्या विषयाला चांगल्या पद्धतीने आपल्याला न्याय देता येतो. मी साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एखादा लहान दिवा आहे. लहान दिवा जेव्हा आपण मोठ्या सभागृहामध्ये आपण ठेवत असतो तेव्हा त्या दिव्याची जी किरण आहेत ते किरण दूरपर्यंत फाकत जात असतात आणि त्यामुळं त्या सभागृहामध्ये आपल्याला असं प्रकाश आपल्याला दिसत. सभागृह हे मोठं आहे आणि दिवा हा लहान आहे. तो आपण तोच दिवा जेव्हा एखाद्या छोट्या खोलीमध्ये दालनामध्ये आपण जेव्हा ठेवत असतो तेव्हा त्या दालनामध्ये किरणांचे जे काही प्रसरण विस्तृत अशा पद्धतीने होत नसल्यामुळे ते दालन आपल्याला त्या दालनातला जो प्रकाश आहे तो प्रकाश आपल्याला लख्ख असा दिसत असतो. सांगण्याचं तात्पर्य जेव्हा आपण अतिशय छोटा विषय आपण निवडतो तेव्हा त्या विषयाला आपण चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. अलीकडे असे अनेक संशोधक आपल्याला पाहायला मिळतात की मी विषय निवडल्यानंतर मला मटेरियल भेटेल काय, त्या विषयावर काही उपलब्ध आहे काय, जास्तीत जास्त मटेरियल ज्या विषयावर मिळेल उपलब्ध आहे, ज्या विषयावर जास्तीत जास्त पुस्तकं आपल्याला मिळतील तो विषय आपण निवडावा ही सर्वसाधारणपणे अनेक संशोधकांची मानसिकता असलेली आपल्याला दिसून येते. तर मी माझं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देत होतो. मग मी विचार केला की महाराष्ट्रातील वैचारिक साहित्य हा खूप मोठा विषय होईल. मग पुन्हा मी विचार केला की आपण चला मराठवाड्यातील वैचारिक साहित्य असा विषय आपण घेऊ. मग गोषवारा तयार करण्यासाठी मला जवळपास 6 ते 8 महिने लागले की मराठवाड्यातील वैचारिक साहित्य. मग मराठवाड्यामध्ये अनेक विचारवंत आहेत. मग मध्ययुगीन काळातील जे संत साहित्य आहेत, मराठवाड्यातील संत आहेत, त्या संत साहित्यामध्ये काय वैचारिकता आलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व मराठवाड्यामध्ये ज्या काही विचारवंतांनी लेखन केलेलं आहे त्यांच्या विचारामध्ये वैचारिक साहित्य किंवा वैचारिकता कशी आलेली आहे. किंवा त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये म्हणजे 2010 पर्यंत जवळपास ज्या ज्या विचारवंतांनी लेखन केलेलं आहे ते सगळं त्या वैचारिक साहित्याचं स्वरूप कसं आहे. मग पुन्हा मी थोडंसं त्या ठिकाणी गोंधळलो की अरे आपलं हाही विषय खूप मोठा आहे, या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. कारण मराठवाड्याचा जर आपण विचार केला की लातूरचे डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांनी 25 ते 30 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती काही ती पुस्तकं वैचारिक आहेत. उस्मानाबादचे देवीसिंग चव्हाण सर यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राचीन साहित्याचं संशोधन केलेलं आहे. नांदेडचे नरहर कुरुंदकर ज्यांचा एक एक पुस्तक, ज्या पुस्तकाला एकही संदर्भ नाही, लक्षात घ्या. तो पुढच्या एखाद्या विषयामध्ये मी मांडणार आहे की संदर्भ दिल्यानंतरच आपलं संशोधन पूर्ण होते असं आपण म्हणत असतो. परंतु नरहर कुरुंदकर यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत लक्षात घ्या की त्यांच्या लेखानंतर पुस्तकाच्या शेवटी कुठलाच असा संदर्भ नाही. मग नरहर कुरुंदकर असतील किंवा गंगाधर पानतावणे सर आहेत, नरेंद्र चपळगावकर आहेत, की असे अनेक विचारवंत मराठवाड्यामध्ये होऊन गेलेले आहेत. मी पुन्हा विचार केलाय की हाही विषय खूप मोठा आहे, या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पुन्हा काही महिन्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की चला आपण स्वातंत्र्योत्तर मराठवाड्यातील वैचारिक साहित्य आणि विशेष संदर्भ डॉक्टर जनार्दन वाघमारे असा आपण विषय घेऊ. वाघमारे सर आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आहेत आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निग्रो साहित्यावर किंवा सर्व परिवर्तनवादी साहित्यावर त्यांनी लेखन केलेलं आहे. असा विचार करून शेवटी अर्धा महिन्यानंतर माझा तो विषय पूर्ण झाला
आणि मी माझ्या गाईडकडे गेलो. गाईडकडे गेल्यानंतर ते गाईड ग्रामीण साहित्याचे अभ्यासक होते, हे मला माहित होतं. मग सरांनी मी असं विचारलं की मला वैचारिक साहित्यावर पीएचडी करायची आहे. कारण वैचारिक दारिद्र्य जेव्हा निर्माण होते, वैचारिक दारिद्र्य निर्माण झाल्या तर माणसाची ही अधोगती होत असते. माणूस हा रसातळाला जात असतो. म्हणून विचार फार महत्वाचा आहे मानवी जीवनामध्ये, असं मला वाटत होतं. वैचारिक दारिद्र्य ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतं, अशा परिसरामध्ये मी वाढलो होतो. म्हणून मला त्याची सतत जाणीव होत होती की आपण अशा पद्धतीचा विषय आपण निवडला पाहिजे. मग जेव्हा मी गाईडकडे गेलो, गाईड असं म्हणाले प्रामाणिकपणे की मी ग्रामीण साहित्याचा अभ्यासक आहे. ग्रामीण कथा असतील, कादंबरी असतील. तर वैचारिक साहित्याच्या अंगाने फारसं काही मी तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित करू शकणार नाही. तुम्हाला एखादा ग्रामीण साहित्याचं टॉपिक जर तुम्हाला निवडता येत असेल, तर ते तुम्ही निवडा. असं गाईडनी मला त्या ठिकाणी सांगितलं. परंतु माझा विचार होता, मला मनातून असं वाटत होतं की आपण हा विषय घेतला पाहिजे. म्हणून पुन्हा मी गाईडला विनंती केली की माझ्या पद्धतीने मी या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन सर. मग असं म्हटल्यानंतर सरांनी त्या ठिकाणी मान्यता दिली आणि मला ज्या विषयावर संशोधन करायचं होतं, ते विषय मी निवडलेला आहे. अलीकडे आपण पाहतो की बहुतांश आपण मार्गदर्शकांनी जे विषय लादलेले असतात, ते विषय बहुतांश प्रमाणामध्ये आपण निवडत असतो. की याच कोर्स वर्क मध्ये एक दोन विद्यार्थी आहेत माझे, त्यांनी खूप छान विषय निवडलेला होता की ग्रामीण साहित्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं जीवन आलेलं आहे, ते जीवन कशा पद्धतीनं आलेलं आहे ग्रामीण कवितेमध्ये, तो विषय मी घेऊ का, या विषयावर माझं संशोधन करण्याची मला इच्छा आहे, माझा विचार आहे, असं तेव्हा ते माझे मित्र प्राध्यापक जेव्हा म्हणाले, त्यांना मी बोलत असताना असं म्हणालो की ठीक आहे की या विषयावर तसं पाहिलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे. ग्रामीण कवितेतलं शेतकरी जीवन, ग्रामीण कवितेतील कृषी जीवन. मग त्यांना त्या विषयावर करायचंय, तर त्याच विषयाशी निगडीत सुसंगत असा विषय जर आपल्याला सांगता येत असेल, तर आपण मार्गदर्शक म्हणून सांगितलं पाहिजे, असं मला वाटलं. आणि त्यातूनच मग मी त्यांना एक विषय त्यांना सहज मी सांगितला की ज्या काही कवयित्री आहेत, ग्रामीण कवयित्रींच्या कवितेमध्ये आलेलं कृषी जीवन, शेतकरी जीवन, हा जर विषय आपण निवडला तर हा विषय खरं तर खूप नाविन्यपूर्ण होईल. कारण मुळात जेव्हा आपण लोकसाहित्याचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या शेतीची जी सुरुवात आहे, ती सुरुवात महिलांनी केलेली आहे, स्त्रीनी केलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने जर आपल्याला विषय निवडता येत असेल, तर तो आपण निवडावा. आणि त्यातून आम्ही तो मार्ग काढला आणि तो विषय सुद्धा त्यांना आवडला आणि कदाचित तोच विषय त्यांनी तो पूर्ण केलेला असावा. सांगण्याचं तात्पर्य की संशोधन हे खऱ्या अर्थाने स्वयंभू अशी प्रक्रिया आहे, स्वयंपूर्ण अशी प्रक्रिया आहे की मला संशोधन केल्यानंतर त्यामध्ये एक प्रकारची जी आवड आहे, ती आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. जर आवडीचा विषय जर असेल, तर आपण काय करत असतो, परिश्रम करत असतो. जर आपल्या आवडीचा विषय असेल, तर कुठलंही आव्हान, चॅलेंज आपल्या समोर असेल, तर ते चॅलेंज आपण स्वीकारतो. आपण प्रयत्न करून ते आव्हान आपण स्वीकारत असतो. म्हणून आपण आपल्या आवडीचा विषय संशोधनामध्ये निवडला पाहिजे. तर अलीकडे आपल्याला दुसरा प्रश्न असं पडेल की सर, संशोधन हे काही आवडीसाठी करायचं असते का? संशोधनामध्ये आवड महत्वाची आहे का, असाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडतो. खऱ्या अर्थाने आपलं त्या ठिकाणी मन गुंतलं पाहिजे, जीव आपण ओतलं पाहिजे, हे खरं आहे. पण आवडीसाठी संशोधन करणारे संशोधक किती आहेत, असा प्रश्न आपण जेव्हा विचारतो, त्याचं आपल्याला फारसं असं समाधानकारक उत्तर आपल्याला मिळणार नाही. आपल्याला मी एक उदाहरण तुम्हाला देतो. ज्या पीएचडी कोर्स वर्क मध्ये जे काही 10 विद्यार्थी आहेत, 10 संशोधक आहेत,
तर त्यापैकी 7 ते 8 जण हे मराठी विषयाचे आहेत. म्हणून मी ते उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो. आपल्याला माहित आहे की मराठीमध्ये सगळ्यात अतिशय उत्कृष्ट संशोधन पहिल्यांदा सुरुवातीला कोणी केलेलं आहे तर ते माहीम भटांनी केलेलं आहे. मानव संप्रदायातील माहीम भट आपल्याला माहित आहेत की त्यांनी चक्रधर स्वामीच्या ज्या एक एक लीळा आहेत, आठवणी आहेत, त्या आठवणी त्यांनी अतिशय तळमळीने संकलित केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांची जिज्ञासा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये पंचकृष्णावर किंवा या महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानावर, आचार धर्मावर त्यांची जी निष्ठा आहे ती निष्ठा कशा प्रकारची आहे हे आपल्याला त्यांच्या संशोधनातून पाहायला मिळतं. आणि यातूनच माहीम भटांनी जे प्रयत्न केलेले आहेत एक एक लीळा संकलन करत असताना, बघा अलीकडे आपण पाहतो की अनेक हस्तलिखित साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. काही लोक हस्तलिखित साहित्य एकत्र करतात, टाईप करतात, छापायला देतात, खाली संकलक म्हणून त्या ठिकाणी स्वतःचं नाव टाकतात आणि पुस्तक प्रकाशित करतात, हस्तलिखित साहित्याचं संकलन. पण आता याच्या पुढे जाऊन आपल्याला त्या साहित्यावर संकलन करून, केवळ संकलन करून आपल्याला थांबायचं नाही, तर त्या साहित्यामध्ये नेमकं काय आहे त्याचं विश्लेषण देखील आपल्याला करता येतं. म्हणजे संकलन आणि विश्लेषण या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणून माहीम भटांनी महानुभाव संप्रदायामध्ये जर आपण पाहिलं की त्या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या लीळा एकत्रित केलेल्या आहेत. आणि ते संशोधन खूप महत्वाचं वाटतं की माहीम भटांनी लीळाचरित्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, महानुभाव संप्रदाय आपल्याला कळाला, पंचकृष्णाची संकल्पना आपल्याला कळाली, जीव देवता प्रपंच परमेश्वर काय आहे हे तत्वज्ञान आपल्याला कळालं, आचार धर्म आपल्याला कळालं. आणि याच महानुभाव संप्रदायाच्या साहित्यावर कालांतराने आज 700-800 वर्षापासून आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये आजही संशोधक त्या ठिकाणी संशोधन करत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून संशोधन हे दुसरं तिसरं काही नसून की चिकित्सक पद्धतीने व्यवस्थित असा जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यालाच आपण संशोधन असं म्हणत असतो. आपण पाहतो अनेक संशोधकाकडे आपण पाहतो की काही ठिकाणी पुस्तकं वाचतात, काहीतरी टीका करतात, टिकमार्क करतात, अंडरलाईन करतात, किंवा नंतर कुठंतरी काहीतरी थोडंसं लिहून ते पेज तिथं बाजूला टाकतात. नंतर काय करावं, हे कुठल्या प्रकरणामध्ये आहे, काय आहे हे आपल्यालाच कळत नाही, आपण गोंधळून जात असतो. त्यामुळे कार्ड प्रकारची एक पद्धत आहे. मी संशोधन करत असताना कार्डची मेथड मी वापरलेली होती. मग त्या कार्डमध्ये प्रकरणाचं नाव किंवा कुठल्या मुद्द्याला अनुसरून हे पुस्तक आहे, त्याचं कुठलं कोटेशन आपल्याला घ्यायचं आहे, कशासाठी आपल्याला घ्यायचं आहे, प्रकाशक कोण आहेत, त्याची पृष्ठसंख्या किती आहे, किंवा ते कोटेशन कुठल्या पृष्ठावरचं आहे, प्रकाशन वर्ष काय आहे, हे सगळं आपल्याला त्या कार्डवर लिहिता येते. अशी कार्ड जर आपण तयार केलं तर आपला गोंधळ त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून संशोधनामध्ये केवळ चिकित्सा असून चालत नाही, तर संशोधनामध्ये एक प्रकारची शिस्त असणं देखील गरजेचं आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने शिस्तीने त्या ठिकाणी आपल्याला संशोधन करावं लागतं. म्हणून संशोधनामध्ये जसं आपण आत्ताच मी तुम्हाला म्हणालो की आवडीचा विषय आपण निवडावा, की त्यामुळं एक प्रकारची कुतूहलता, जिज्ञासा त्या विषयाविषयी निर्माण होते आणि त्यातूनच मग हळूहळू शोध प्रक्रिया जी आहे ती शोध प्रक्रियेला सुरुवात होत असते. आपल्याला माहित आहे की मित्र, कुठलंही संशोधन हे परिपूर्ण होत नाही किंवा असत नाही. संशोधन ही सतत चालणारी एक अशा प्रकारची ती एक चिंतनाची प्रक्रिया आहे. आज आपण पाहतो 21व्या शतकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महात्मा गौतम बुद्धावर किंवा संत साहित्यावर देखील अनेक संशोधक हे संशोधन करीत आहेत. म्हणजे एक एक ग्रंथ तुम्ही जर पाहिलात की उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी मधील पर्यावरण या एकाच विषयावर एका संशोधकांनी 1000 ते 1200 पेजेस पानं त्यांनी लिहिलेले, पृष्ठ लिहिलेले, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीतील पर्यावरण एकच विषय, आणि त्यावर त्यांनी जवळपास 1000 पृष्ठांचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीवर कन्नड भाषेचा प्रभाव कसा आहे,
ज्ञानेश्वरीमध्ये कन्नडच्या प्रभावातून कोणते शब्द आलेले आहेत यावर 350 ते 400 पानाचं पुस्तक उपलब्ध आहे. आजही आत्ताही 2-3 वर्षापूर्वी सुद्धा आपण जर पाहिलं तर संत तुकारामांच्या गाथेवर, संत तुकारामांच्या अभंगावर वेगवेगळ्या पद्धतीने अनेक जण संशोधन करत आहेत. मग तुकारामांच्या अभंगातील एक मनोविज्ञान कशा पद्धतीने आलेलं आहे, किंवा तुकारामाच्या अभंगाची प्रासंगिकता काय आहे, किंवा 21व्या शतकातील समस्या आणि संत तुकारामाचे अभंग, अशा पद्धतीने आपल्याला एक प्रासंगिक स्वरूपामध्ये सुद्धा हे अभ्यास आपल्याला करता येते. सांगण्याचं तात्पर्य 12व्या 13व्या शतकामध्ये किंवा 16व्या 17व्या शतकामध्ये, 17व्या शतकामध्ये संत तुकारामांनी अभंग लिहिली, 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे तो विषय तिथंच संपला असं नाही, की त्या विषयावर आजही इतक्या वर्षानंतर देखील सतत त्या ठिकाणी संशोधन होत असताना आपल्याला दिसून येते. म्हणून संशोधनातून काहीतरी नवीन आपण काय करत असतो, की वाचकांना देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जे काही आपल्या संशोधनातलं जे शाश्वत स्वरूपातलं जे सत्य आहे, ते सत्य आपण लोकांसमोर ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जेव्हा आपण प्रामाणिकपणे जेव्हा आपण बोलायला लागतो, तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो, की खरंच आपण संशोधन आज समाजाचा विकास झाला पाहिजे, राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, यासाठी आपण संशोधन करतो काय, असा प्रश्न प्रत्येक जण माझ्या सहित जेव्हा आपण विचारतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं नकारात्मक उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. संशोधन हे खऱ्या अर्थाने व्यक्तिगत प्रगतीसाठी आपण करत असतो. बघा, अनेक लोक अभ्यास करत असतात, परंतु त्यांचा तो जो अभ्यास आहे, तो अभ्यास हा समाजाच्या उपयोगी आला पाहिजे असं फार कमी लोकांना वाटत असतं. म्हणून महात्मा गौतम बुद्धांनी प्रज्ञावंत हा शब्द वापरलेला लक्षात घ्या. ज्ञानवंत नाही, बुद्धिमान नाही, प्रज्ञाशील करुणा, यामध्ये त्यांनी प्रज्ञा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच ज्याच्या ज्ञानाचा उपयोग हा निस्वार्थपणे समाजासाठी होत असतो, त्याला प्रज्ञावंत असं म्हटलेलं आहे महात्मा गौतम बुद्धांनी. मग आपल्या ज्ञानाचा उपयोग जर समाजाचं शोषण करण्यासाठी होत असेल, किंवा आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण समाजाची किंवा समाजामध्ये गुलामगिरी तयार करावी, निर्माण करावी, यासाठी जर होत असेल, तर आपल्या त्या ज्ञानाला, आपल्या त्या संशोधनाला काही अर्थ राहत नाही. म्हणून सध्याचं चित्र जर आपण पाहिलं, की समाजाच्या उपयोगी पडेल अशा प्रकारची जी भावना आहे, ती भावना संशोधकामध्ये आपल्याला फारसी पाहायला मिळत नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मित्र, आपल्याला माहित आहे की आपण या 4 भिंतीच्या महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये आपण अध्यापनाचं काम करत असतो. परंतु एक समाजाचं एक विद्यापीठ असतं. समाजाच्या विद्यापीठामध्ये काम करत असताना आपल्याला पगार भेटत नाही. समाजाच्या विद्यापीठामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने प्रमोशन आपल्याला मिळणार नाही, प्रमाणपत्र आपल्याला मिळणार नाहीत. समाजाच्या विद्यापीठामध्ये काम करत असताना आपण रिटायरमेंट सुद्धा होत नाही. एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी देतो. आपल्या झूमचं 40-45 मिनिटच आहे, त्यामुळं अर्धा मिनिट आता राहिलेले आहेत, की वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे. धुंडा महाराज देगलूरकर हे कीर्तन करायचे, परंतु त्यांचं भाषेवर इतकं प्रभुत्व होतं, त्यांचं वाचन इतकं होतं, त्यांचं ते सगळं पाहून पुणे विद्यापीठामध्ये त्यांना शिकवण्यासाठी, एकदा अध्यापनासाठी काही तास घेण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. धुंडा महाराज त्या ठिकाणी शिकवण्यासाठी गेले. तेव्हा त्या विद्यापीठामध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की असे जे काही शिक्षक आहेत ते आपल्या विद्यापीठात असले पाहिजेत. म्हणून काहींनी त्यांना विनंती केली की आपण खरं तर प्राध्यापक म्हणून आपण काम केलं पाहिजे. तेव्हा धुंडा महाराजांनीच हे उत्तर दिलेलं आहे की तुमच्या विद्यापीठामध्ये काम करत असताना मला रिटायर व्हावं लागतं, निवृत्त व्हावं लागतं, परंतु माझं हे माझ्या संप्रदायाचं, माझ्या या समाजाचं जे विद्यापीठ आहे, या विद्यापीठामध्ये काम करत असताना मला सेवानिवृत्त होण्याची गरज नाही, असे म्हणणारे
धुंडा महाराज देगलूरकर यांनी जी काही जे पसायदान आहे 9 ओव्यामध्ये लिहिलं गेलेलं पसायदान, या 18 ओळी काहीतरी आहे, त्या पसायदानावर त्यांनी 200 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे धुंडा महाराज देगलूरकरांनी. याच परंपरेतल्या चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी पसायदानावर त्यांनी जवळपास 300 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आता विश्वात्मके देवे यातील आता या एकाच शब्दावर त्यांनी 35 पानं लिहिलेली आहेत, लक्षात घ्या. आता या एकाच शब्दावर त्यांनी 35 प्रोफेसर आहेत किंवा रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी केवळ संशोधनासाठी काम केलेलं आहे, किंवा अतुल देऊळगावकर आहेत. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने हे संशोधन त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. आपण लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे या उदात्त हेतूने त्यांनी त्या ठिकाणी संशोधन केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून एकंदरीत संशोधन करत असताना या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की आपल्याला लढाईचा अनुभवच नाही, युद्ध करून आपल्याला माहीतच नाही, आणि अशा व्यक्तीने जर समजा संशोधनासाठी युद्धशास्त्रावरचा जर विषय निवडला, युद्धाची आवड नाही, कधी आपण त्या ठिकाणी गेलो नाही, परंतु आपण युद्धशास्त्राचा विषय आपण निवडलेला आहे, तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्या विषयाला न्याय आपल्याला देता येणार नाही. म्हणून संशोधन आपल्याला कशा संबंधी आपल्याला करायचं आहे, संशोधनाचा विषय आपल्याला कसं निवडायचा आहे, संशोधनाचा म्हणजे आपल्याला शीर्षक आपल्याला कसं निवडायचं आहे, किंवा संशोधनाचं क्षेत्र आपल्याला कसं ठेवायचं आहे, त्याची व्याप्ती किती असली पाहिजे आणि मर्यादा सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याचं आखून घेतलं पाहिजे. व्याप्ती आणि मर्यादा, संशोधनाच्या कोणत्या पद्धती त्या ठिकाणी अपेक्षित आहेत, किंवा संशोधनासाठी कोणती साधन सामग्री आपण वापरणार आहोत, त्याचा कालावधी आपल्याला किती आपण ठेवणार आहोत, किंवा आपल्याला हे संशोधन करत असताना कोणकोणत्या अडचणी आपल्या समोर येणार आहेत, निर्माण होणार आहेत, या सगळ्या गोष्टीचा थोडासा साधक बाधक विचार करून आपल्याला त्या ठिकाणी संशोधनाचं हे काम करायचं आहे. तर आज एक पार्श्वभूमी, एक प्रस्तावना म्हणून मी संशोधनाच्या संदर्भामध्ये सहज आम्ही तुम्हाला फार असं संशोधनाच्या व्याख्या वगैरे न सांगता की आपल्याला आजचं संशोधन हे कशा पद्धतीचं चालू आहे आणि संशोधनामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे या संदर्भामध्ये थोडीशी मी आपल्याशी चर्चा या ठिकाणी केलेली आहे. मी आज आपल्या ग्रुपवर वेळापत्रक टाकेन आणि त्या वेळापत्रकानुसार, कारण झूमला मला वाटते 40 ते 45 मिनिटाचीच मर्यादा आहे, त्यामुळं कधी 30 मिनिट, कधी 40 मिनिट, 45 मिनिटाचा आपला तास होईल. आणि त्यानंतर शक्यतो जास्तीत जास्त मला वैयक्तिक कोणीतरी प्रश्न विचारला होता की सर काही नोट्स वगैरे मिळणार आहेत काय, तर आमच्याकडे जेवढे नोट्स आहेत आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत, म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी, संशोधन पद्धती, किंवा संगणकाचा जो पेपर आहे, किंवा रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स, संशोधनातील नैतिकता वगैरे, या संदर्भामध्ये जेवढे काही नोट्स उपलब्ध होतील, जेवढे काही चांगल्या लोकांचे व्याख्यानं असतील, आमचे तर दररोज एक व्याख्यान किंवा दररोज एक जण बोलतीलच, त्या संदर्भामध्ये आपण काही युट्यूबचे लिंक असतील तेही ग्रुपवर पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. कॉम्प्युटरवरचे, संगणकावरचे सगळे क्लास शेवटच्या 8 दिवसामध्ये होणार आहेत, लास्टला एकदम शेवटी 8 दिवसामध्ये. आणि तत्पूर्वी मग आपण संशोधनाची जी पद्धत आहे, संशोधन काय आहे, किंवा डाटा वगैरे आपण कशा पद्धतीनं आपल्याला कलेक्ट करायचं आहे, किंवा त्याचं अनालिसिस आपल्याला कसं करायचं आहे, किंवा रिपोर्ट रायटिंग, अहवाल लेखन वगैरे आपण कशा पद्धतीनं करत असतो, किंवा कुठली मेथड आपण वापरत असतो, या संदर्भामध्ये काही जण आपल्याला त्या ठिकाणी आपल्याशी चर्चा करतील, आपल्याशी संवाद साधतील. म्हणून आज मी वेळापत्रक आणि अभ्यासक्रम सिलेबस आपला पेटचा हे दोन्ही आपल्या या ग्रुपवर मी टाकेन. त्यानंतर मग उद्यापासून 4 ते 7च्या दरम्यान अभ्यासक हे त्यांच्या वेळेनुसार त्या काळामध्ये लिंक टाकतील. आपण दररोज 30 ते 40 मिनिट न चुकता सगळ्यांनी उपस्थित राहावं. त्या पद्धतीने त्यांच्याशी आपण चर्चा करावी. काही अडचण असेल तर आपण ग्रुपवर किंवा वैयक्तिक सुद्धा आपण त्या ठिकाणी जे काही बोलायला येतील त्यांच्याशी आपण चर्चा करू शकता.
तर अशा पद्धतीचं आपलं जे शेड्यूल आहे 39 दिवसाचं, त्याचं वेळापत्रकही आज तुम्हाला वाचायला मिळेल आणि त्यानुसार आपण सगळ्यांनी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावं आणि जे काही या ठिकाणी येणारे अभ्यासक आपल्याशी संवाद साधतील तेही आपण ऐकून घ्यावं. आपल्या मनामध्ये संवाद ऐकल्यानंतर किंवा ते संवाद साधल्यानंतर जे काही प्रश्न उपस्थित होतील त्याही संदर्भामध्ये आपण मनमोकळेपणाने त्यांच्याशी आपण चर्चा करावी. कारण आपण सगळे शेवटी सारखे आहोत असं काही नाही. आम्ही कोणीतरी क्लास घ्यायला येतो म्हणजे ते फार मोठे असतात वगैरे असं नाही. आम्ही सगळे आमच्या महाविद्यालयातलेच आहोत. बाहेरच्या महाविद्यालयातील 1-2 अभ्यासक असतील. म्हणून फक्त आम्ही लवकर पीएचडीचं रजिस्ट्रेशन केलं. तुम्हाला थोडंसं उशीर झालेला आहे एवढाच फरक असेल. त्यामुळं आम्ही काहीतरी सांगतो म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी फार नवीन सांगतो असंही नाही. तर आपण हे सगळं अतिशय व्यवस्थित आपण सगळं ऐकून घेऊन त्या पद्धतीने लिहून घेण्याचा प्रयत्न करावा. तर आपण या ठिकाणी थांबूया. आज जवळपास 9 जण आज उपस्थित होते. आपले एकूण संशोधक आमच्या संशोधन केंद्रामध्ये मराठी भूगोल आणि वाणिज्य संशोधन केंद्रामध्ये 10 जण आहेत. तर अशीच उपस्थिती आपण दररोज ठेवावी अशी अपेक्षा मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.